आहे अभिषेकसाठी मंगळवारी परवा मंगळवारी अभिषेक होऊन जाईल. अभिषेक असतो, पंचामृत अभिषेक असतो, महाअभिषेक असतो. हॅलो गाईज, आज ट्रॅव्हल विथ पूर्वी आलेली आहे नाशिकमध्ये आणि आजचा आमचा व्लॉग आहे नाशिक स्पेशल. तर नाशिक स्पेशल आज आम्ही स्टार्ट करत आहे आई सप्तशृंगी माताचं दर्शन करून. तर आज आम्ही स्पेशली सगळी फॅमिली आईचं दर्शन करण्यासाठी आलो आहे. तर आता आम्ही रोपवेच्या पार्किंगमध्ये आमची कार पार्क केलेली आहे आणि आता आम्हाला इथून आम्ही रोपवेचे तिकीट घेऊन आम्ही रोपवेने जाणार आहे. तुम्ही जर पायऱ्यांनी पण गेलात तरी चालेल. पायऱ्या पण इकडे 500 पायऱ्या आहेत. आणि आता जर तुम्ही नाशिकपासून इकडे येत असेल तर नाशिकपासून अगदी 65 किलोमीटरवर आहे आणि मुंबईवरून 170 किलोमीटरवरती आईचं हे देऊळ आहे. आता आपण तिकीट घेतोय आपल्या रोपवेचे. तर बघूया आपण काय कॉस्ट आहे तिकीटचा. या वीकडेज वगैरे सेम आहे का? सेम ना. थँक्यू. अडल्टची मोठ्यांची 110 आणि लहान मुलगा किंवा सिनियर सिटीजन्स असतील तर त्यांचे 55. ऑल डेजसाठी सेम आहे तिकीट्स. की तिकीट्स असते अशी ह्याची रोपवेची. तर आता आपण आपला जर्नी स्टार्ट करतो. तर आता आम्ही आईची ओटी भरण्यासाठी 11 वार साडी घेतली आहे. आईला पैठणी किंवा 11 वार साडी लागते. तर आईचा आजचा शनिवारचे जे कुठलेही सगळे रंग वापरले जातात. आजचा जो रंग होता लाल, पण आम्ही हे निळा आकाशी कलर घेतलाय. तर तो आजचा लाल कलर जो आहे तो अगदी अगोदरच नेसवलेली गेली आहे. तर हा जो कलर आहे तो उद्या नेसवलेला आहे. जसं आपण तिथून एंट्री केली रोपवेसाठी तर जसंच एंट्री करताना तुम्हाला इथेच एक फूड मॉल मिळेल. फूड मॉलच्या इकडूनच आपल्याला आता एंट्री करायची आहे. जसं तुम्ही बघू शकता माझ्या पाठी आहे रोपवे आणि रोपवेची वेटिंग आहे 5 ते 10 मिनिटं. तर आपला नंबर आता 5 ते 10 मिनिटांमध्ये येईलच. रोपवे बद्दल दादा 2 मिनिटात माहिती देतील. आपला भारतातला पहिला प्रोजेक्ट आहे फ्युनिक्युलर रोपवे. आशिया खंडातला पण पहिला प्रोजेक्ट आहे. एका वेळेस 60 लोक रोपवे मध्ये बसतात वरती जाण्यासाठी आणि 60 लोक खाली येतात दुसऱ्या बाजूने. तर वरती जाण्यासाठी आपल्याला फक्त 1.5 मिनिटाचा कालावधी लागतो. गर्दी जर कमी असेल तर 10 मिनिटात माणसाचं पूर्ण दर्शन होऊन खाली येतं. तर सिनियर सिटीजन साठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध आहे आणि सिनियर सिटीजन साठी तुम्हाला लिफ्टची पण व्यवस्था आहे. ओके, लिफ्ट पण आहे आणि व्हीलचेअरची पण सुविधा आहे. थँक्यू. रोपवे आली आता. तर बघूया कसं फील आहे रोपवे मध्ये आतमध्ये. आणि आमचा फर्स्ट टाइम आहे. हे बघा आता रोपवे निघालेली आहे आणि रोपवे मध्ये पण खूप काय काय सुविधा आहेत. एसी पण आहे.
त्या पायऱ्या आहेत तिकडून 500 पायऱ्या. आता आम्ही आलोय वरती आता दर्शनासाठी आणि आता रोपवे पासून फक्त 2-3 मिनिटावरती आईचं देऊळ. तर बघू शकता रांग पाठी. आमचं सर्वांचं खूप छान दर्शन झालं आणि आईची मूर्ती एकदम अशी तेज दिसत होती आणि 18 भुजांची आईची मूर्ती खूप भारी वाटते, खूप भारी आणि मन प्रसन्न झालं एकदम या दर्शनाने. गुरुजी होते आमच्या सोबत दर्शनासाठी, तुमचं खूप खूप आभार. थँक्यू. जसं का तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, दर्शन झाल्यानंतर 4-5 लेडीज अचानक माझ्या पाया पडत होत्या. त्यांना विचारल्यानंतर ते बोलले की आम्हाला आईचं रूप तुमच्यामध्ये दिसलं आणि आम्हाला पाया पडूशा वाटल्या. चला आता आईचं दर्शन आपलं झालंय, खूप छान पद्धतीने झालं आपलं. आणि जर ना तुम्ही नाशिकला येताय तर वणीला येऊन आई सप्तशृंगी माताचं दर्शन जरूर करा. आणि हो, जर असं काही हे नाहीये, जर तुम्ही मानत नसेल तर तुम्ही जर नेचर लवर आहात तर तुम्ही हा नेचरचा खूप खूप आनंद घेण्यासाठी पण इथे येऊ शकता. खूप भारी वाटेल. क्लायमेट तर एक नंबर आहे इकडचं. आणि सप्तशृंगी माता ही 7 डोंगरांमध्ये आहे म्हणून तिचं नाव आहे सप्तशृंगी माता. तर आता आपण थोडंसं आपल्या घरासाठी वगैरे प्रसाद घेतोय. तर आता आम्ही अजून 1 दिवस आहे इकडे, अजून 1 ते 2 दिवस अजून आम्ही नाशिकमध्ये आहेत. अजून आमचे अपकमिंग व्हिडिओज येत राहतील. ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा, इन्स्टाला फॉलो करा आणि पूर्ण व्लॉग बघा. आणि हे आहे दादाचं दुकान नंबर 2. तर तुम्ही इकडे येऊन तुमच्या ओटीचं सामान वगैरे घेऊ शकता. आणि दादा खूप खूप थँक्यू. आणि दुकान आहे तर तिथे ओटीचं सामान सगळं आणि येऊन नंतर तुम्ही प्रसाद पण इकडे घेऊ शकता. जय अंबे.